मुंबईतील आझाद मैदानावरती महाराष्ट्रभरामधून मराठा बांधव हे आझाद मैदानावर आंदोलन करण्यासाठी आलेले आहेत। सकाळपासूनच मनोज जरांगे पाटील यांच्यासह महाराष्ट्रातील मराठा बांधव आझाद मैदानात आलेत। त्याचबरोबर धाराशिव मधील देखील सर्व मराठा बांधव या मुंबईतील आझाद मैदानावरती आलेत। काय सांगाल तुम्ही मुंबईतील आझाद मैदानावरती आलात? मनोज जरांगे पाटील हे आंदोलनासाठी आलेले आहेत। ओबीसी प्रवर्गातून आरक्षणाची मागणी करतायत, काय सांगाल? आमचा समाज हा आर्थिकदृष्ट्या मागासलेला आहे। पहिल्यापासून सातत्याने मनोज दादा आणि आमचा समाज मराठा ओबीसी मधून मराठा आरक्षणाची मागणी करत आहे, पण सरकार वारंवार टाळाटाळच करत आहे। त्यामुळे आज आमच्या दैवताला परत एकदा उपोषणाला बसायची वेळ आलेली आहे आणि आमचा संपूर्ण समाज आमच्या दैवताच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे। आणि जोपर्यंत आमच्या दैवताचा आदेश येत नाही तोपर्यंत कुठलाही आमचा मराठा बांधव मुंबई सोडणार नाही। अनेक वर्षांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी तुम्ही लोक सर्व प्रत्येक ठिकाणी आंदोलन करताय, मागण्या करताय, आंदोलनामध्ये सहभागी होत आहे। आज तुम्ही मुंबईतील आझाद मैदानावरती आलात। आझाद मैदानात आलात, काय सांगाल? आम्ही दादांच्या आदेशाची वाट पाहायला लागलो। दादाने आदेश दिला, चलो मुंबई, आम्ही मुंबईला आलेलो आहोत। दादा ज्यावेळेस म्हणतील, जे आदेश देतील त्या आदेशाचे आम्ही पालन करणार आहोत। आणि दादाच्या कुठल्याही केसाला धक्का जर लागला तर आम्ही मराठी गप्ती बसणार नाही। लाख मेले ते चालतील, पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे ही आम्ही सर्व मराठा बांधवांच्या वतीनं सर्व आमदार खासदारांना एक विनंती करत आहोत की जसं तुमचं विधेयक खर्चाचं विधेयक तुमच्या बजेटचं विधेयक न विरोध करता मंजूर करता, तसं सर्व विरोधक असो अगर सत्ताधारी असो सर्वांनी मिळून दादाच्या जे 50% आतून जी मागणी आहे ओबीसी मधून आरक्षणाची 50% आतून जी मागणी आहे त्याला सर्व मतांनी सहमती देऊन दादाच्या उपोषणाचं तोडगा काढावा आणि दादाला उपोषणाला बसू देऊ नये अशी सर्व मराठा समाजाची मागणी आहे। लाख मेलीत चालतील, पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे। जर दादाच्या केसाला बी धक्का लागला, दादाच्या जीवाचा जर बरे वाईट काय झाले तर मराठा शांत बसणार नाही। मराठा जर एकदा पेटला तर त्याची ताकद कुणालाही मोजता येणार नाही। ही सर्व तुमच्या मीडियाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला आझाद मैदानात आलाय, तुम्ही काय सांगायला काय अख्ख्या महाराष्ट्राला तर माहितच आहे की मराठा समाज तुमच्या बोली भाषेत बोला। आरक्षणासाठी लढतोय। आज आम्ही अख्ख्या महाराष्ट्रातून सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील मुलं, तरुण, वृद्ध आझाद मैदान मुंबई येथे आलेलो आहोत। तर हे फडणवीस सरकार आहे, VM घोटाळेबाज सरकार आहे। यांनी मराठ्याला मुंबईत येण्यापासून वाहने रोखली। बरेच मावळे आमचे 40 किलोमीटर चालत आलेत। 40 किलोमीटर मुंबईतील आझाद मैदानावरती हे सर्व मराठा बांधव आझाद मैदानात आलेत। मुंबईतील आझाद मैदानात तुम्ही आंदोलन करण्यासाठी आला, जरांगे पाटील यांना समर्थन देण्यासाठी आला। आता हे लोकांनी तर हे सगळ्यांनी सांगितलंय, या आरक्षणाविषयी सगळी माहिती पूर्ण दिली, पण मी माझ्या फक्त धाराशिव जिल्ह्याच्या आमदार आणि खासदार यांना सांगू इच्छितो की त्यांनी असा बाहेरून पाठिंबा देण्यापेक्षा आणि हिथं येऊन भेटून जाण्यापेक्षा त्यांनी विधानसभेत जाऊन अगर लोकसभेत त्यांच्यात जाऊन हे प्रश्न मार्गीस लावावा, त्यांनी तिथे जाऊन प्रयत्न करून त्यांनी भांडावं। ह्याच्यापेक्षा मला जास्त सांगायची अपेक्षा नाही। कारण जर ह्याच्या अगोदर जी MSc ह्याची परीक्षा झाली MPS ची, त्यावेळेस जर माझ्या मुलीला 3 मार्क पडली असती तर ती PSI झाली असती, आणि ती जर हे आरक्षण त्यावेळेस भेटलेलं असतं तर माझी आज मुलगी PSI म्हणून वागली असती। ह्याच्या पुढे मी काही सांगू इच्छित नाही। आझाद मैदानावर आमदारांनी खासदारांनी बाहेरून पाठिंबा देण्यापेक्षा असं सगळ्यांनी एकजुटीनं पाठिंबा देणं गरजेचं होतं, पण एकाही आमदार खासदारांनी बाहेरून पाठिंबा दिलेला आहे। नुसता संघटाव म्हणण्याचं काही उपयोगाचं नाही। हीच मला एवढंच फक्त सांगू इच्छितो की मी आमदार खासदार एकच म्हणते की पाठिंबा आहे, पण पाठिंबा काही नाही। सगळी घरी बसून आहे, ती सगळी बाहेरून बघते ती। एवढंच बोलू शकतो मी। कुठून आलात, काय सांगाल? तुमचं नाव सांगा। मुन्ना राजेंद्र गरड, आम्ही खेड या गावातून आलेलो आहोत। आमची एकतर सरकारनं पहिली गोष्ट आमची दिशाभूल केलेली आहे। आम्हाला मार्ग सापडला नाही। आम्ही 30-40 किलोमीटर मुंबईत फिरला, परंतु इथं 25 वर्ष झालं शिवसेना या
पक्ष स्थापित आहे, त्यांनी आम्हाला कुठलाही एखादी टीम लावून आम्हाला कुठला सपोर्ट दिला नाही अथवा आम्हाला कुठलं मार्गाचं काम केलं नाही. आमच्या धाराशिव जिल्ह्यामधून 1.5-2 लाखांना खासदार निवडून आलेत, त्यांनी कुठला पाठिंबा दिलेला नाही, आमदारांनी कुठला पाठिंबा दिलेला नाही. ही सगळी सर्वसामान्य जनता ही धाराशिव मधून आलेली आहे. आणि आजपर्यंत तिथं 25 वर्ष सत्ता हाकून शिवसेनेनं 5 रुपयाचा बिस्किट पुडा ह्या नागरिकाला कुठल्या दिलेला नाही. 25 वर्ष सत्तेत असून याचा उपयोग काय? आम्हाला पुण्यामध्ये एका टपरीवाल्यानं सहकार्य केलं, पर्यंत मुंबईत येऊन 25 वर्ष सत्ता हाकून यांनी आम्हाला कुठल्या 5 रुपयाच्या बिस्किट पुड्याचं सहकार्य केलेलं नाही. सगळा समाज इथं पावसा पाण्यात उभा आहे आज इथं. मराठा म्हणून ह्याने आमच्या मागे यांचं कर्तव्य उभा राहणं हे उभारलेलं नाहीत आमच्या मागे. मुंबईतील आझाद मैदानावर काका तुम्ही कुठून आलात? काय तुमची मागणी, काय मागणी आहे ते सांगा. आमच्या आरक्षणाची मागणी आहे. आम्ही तालुका पूर्णा परभणी जिल्ह्यातून आम्ही आलो. काय व्यवसाय काय करता? मुलं काय करतात? शेती मुलं शिकायला आहेत, ते ना भरपूर पैसे लागत आहेत, पण शेतीवरती तसं काहीच उरत नाही. त्याची आम्ही पूर्ण करू शकत नाही फीस. त्याच्यामुळं आम्हाला ते डीप हे करून पॉलिटेक्निक करावं लागेल. त्या 12वीला शिकायला खूप पैसे हे लागतात, म्हणून आम्ही पॉलिटेक्निक करायला 10वीच्या बेसवर भरपूर मार्क असून त्याच्यामध्ये आमचा नंबर लागत नाही. आमच्या खासदार साहेबांनी तर 25,000च्या गाडीचं नियोजन केलं होतं, पण साधी 1 रुपयाची किंमत मराठा समाजासाठी 1 रुपयाची मदत सध्या केलेली नाही. सर्व ही खेडेगावातल्या खेडेगावातून सर्व ग्रामस्थाच्या पट्टी गोळा करून आम्ही इथं आलेलो आहोत. पण आमचे खासदार साहेब गोड बोले पहिलेपासूनच आहेत, पण आता सध्या मराठा आरक्षणाचं श्रेय घ्यायला ते लादाया चालू झाले होते. त्यांनी 25,000 गाडीचं जाहीर केलं आणि पुन्हा महागारी घेतलं का, तर खर्च किती झाला ते बघितलं. पण ह्यांनी रुपयाची सध्या आम्हाला मदत केली. आम्हाला सर्व मदत ही गाववाल्यांनी केलेली आहे. आम्हाला इथवर येण्याचं श्रेय हे गाववालेच आहे. तर मुंबईतील आझाद मैदानावरती महाराष्ट्रभरामधून सर्व मराठा आंदोलक आलेले आहेत. धो पाऊस पडतोय देखील मराठा आंदोलक या आझाद मैदानावरती अजून थांब आहे. मी गुणवंत दांगा, DRV न्यूज, मुंबई.